सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला हादरून ठेवण्याचं काम ज्यांनी केलं आणि सरकारला पण ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्यासाठी शेवटी ज्यांना हे शासनाला सुद्धा प्रशासनाला सुद्धा त्यांच्यापर्यंत येऊन चर्चा करायला लागली ते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आज साताऱ्यात आलेत। मी त्यांचं सातारा जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हावासियांच्या वतीनं सातारकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आई तुळजाभवानीच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो की या आपल्या भावाला आई तुळजाभवानीनं उदंड आयुष्य द्यावं। त्यांना मराठा आरक्षणच नाही तर पुढं सुद्धा समाजाची जे प्रश्न ज्या वेळेला निर्माण होतील ते सोडवण्यासाठी मनोज जरांगे पाटीलना त्यांना उदंड आयुष्य निरोगी आयुष्य मिळावं आणि त्यांना त्यांच्या वाटचालीमध्ये आपल्या सर्वांच्या सद्भावना म्हणा सहकार्य म्हणा किंवा आपली सर्वांची साथ आहे त्याच्यातनं त्यांना नक्कीच यश मिळेल आणि ते आई तुळजाभवानी त्यांना द्यावं ही मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो। आज मनोज जरांगे पाटलांची साताऱ्यामध्ये सभा झाली आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सातारकरांनी जिल्ह्यातल्या नुसतं साताराच नाही तर जिल्हावासियांनी त्यांना दिलेला आहे आणि नक्कीच पहिल्यापासून सकल मराठा समाज या माध्यमातून जे साताऱ्यामध्ये मोर्चे झाले आंदोलनं झाली त्याचबरोबर रस्ता रोका असू देत किंवा उपोषण असू दे या सगळ्यामध्ये सातारा जिल्ह्यातला मराठा समाजातला प्रत्येक माणूस हा आपल्या आया बहिणींचा गट सहभागी झाला होता हे आपण नक्कीच पाहिलंय आणि आम्ही सर्वजण हे कुटुंबासकट सगळे आम्ही या मोर्चांमध्ये या आंदोलनांमध्ये आम्ही सगळेजण पहिल्यापासून होतो। आज सुद्धा आहे मनोज जरांगे पाटलांच्या बरोबरीनं मागं म्हणण्यापेक्षा कारण आपल्याला हे आहे की मागच्या मागं लोक कुठं निघून जातात कळत नाही त्यामुळे त्यांच्या बरोबर राहून आम्ही त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांनी जो आज विडा हातामध्ये घेतला आहे की मराठा समाजाला आरक्षण हे काही करून मिळालंच पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर राहू ही ग्वाही सर्व सातारकरांच्या वतीनं त्यांना देतो। आणि त्यांनी म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं की संपूर्ण राज्य त्यांनी हादरवून ठेवलंय म्हणजे ज्याला आपण थोडंफार कुंभकर्णाची झोप ज्याला म्हणतो त्याच्यातनं जागं करण्याचं काम हे मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण राज्य हादरून ठेवलंय ही वस्तुस्थिती आहे। आणि माझी एक आहे की आज मराठा आरक्षणाच्या विषयावर ज्यावेळेला हा आरक्षण अतिशय एक वेगळ्या टप्प्यावर पोहोचला आहे त्या ह्याच्यामध्ये अगदी मला पण मी अनेक वर्ष हे मनोज जरांगे पाटलांची मागणी त्यांची जे काय भाषणं तेव्हा आपण पण पत्रकारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही कुणाचं मराठा समाज किंवा मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे कुणाचं तर काहीतरी काढून घ्या आणि आम्हाला द्या ही त्यांची भूमिका नाही आमची भूमिका नाही। आम्हाला आमचं जे आहे मराठासाठी जे आहे आमचं हक्काचं जे आहे ते आम्हाला मिळावं ही आमची मागणी आहे। दुर्दैवानं ह्याला थोडंफार महाराष्ट्रामध्ये आता वेगळा रंग द्यायचं काम चालू आहे तर माझी सर्वच राजकीय नेत्यांना असू दे पक्षाच्यांना असू दे विनंती आहे की असा कुठला वेगळा रंग याला देऊ नका। आम्ही कुणाचं तरी हिसकावून आम्हाला द्या किंवा कुणाचं तरी कमी करून आम्हाला काहीतरी द्या अशी आमची कुणाचीच किंवा आज इथं मनोज जरांगे पाटील पण आहेत ते पण आपल्याशी बोलतील अशी कुणीच कधी मागणी केलेली नाही। पण आज खऱ्या अर्थानं जी परिस्थिती मराठा समाजाची महाराष्ट्रामध्ये झाली आहे या समाजाला नेहमी असं हे केलं जायचं की मोठा भाऊ आहे तेव्हा मोठ्या भावानं म्हणजे कुठंतरी थांबण्याची भूमिका घेतली पाहिजे पण मोठ्या भावाची दयनीय अवस्था झाली आहे ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं या मोठ्या भावाला पण त्याचा जो काही म्हणजे कायदेशीर म्हणा किंवा जो काही आमचा वाटा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे। जे आमचे गरजू अगदी श्रीमंत असणाऱ्यांना नाही पण जे गरजू आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं आज आरक्षणाशिवाय त्यांची मुलं शिकू शकत नाहीत त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळू शकत नाहीत त्यांची घरची किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकत नाही सामाजिक परिस्थिती सुधारू शकत नाही अशा लोकांना नक्कीच आरक्षण हे मिळालं पाहिजे। मी परत एकदा मनोज जरांगे पाटलांचं साताऱ्यामध्ये स्वागत करतो। ते इथं आले आणि त्यांनी येऊन म्हणजे माझ्या
घरी येऊन त्यांनी इथं भेट दिली. यात आम्ही सगळेच तसं होईल तर एवढा मोठा आजच्या लोकशाहीतला मनोज जरांगे पाटील हे आज लोकशाहीतले योद्धे आहेत. पूर्वी म्हणजे लढायला जायला लागायचं, त्यावेळेला युद्ध हे वेगळं असायचं, पण आज लोकशाहीतलं युद्ध हे मनोज जरांगे पाटील लढतात आणि त्यांच्याबरोबर आपण सर्वजण आहोत. त्यामुळे या योद्ध्याला मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून सलाम करतो आणि त्यांनी आपलं जे काही असेल ते पत्रकारांपुढे मांडावं ही विनंती करतो. बाबा मगाशी मनोज जरांगे पाटील वडेट्टीवार असू देत किंवा छगन भुजबळ असू देत, राज्यातले विरोधी पक्ष नेते मंत्री सगळेच या आरक्षणाला विरोध करतायत आणि थेट विरोध करतायत. पहिले छुपा विरोध होता, तुम्ही कसं बघताय या सगळ्यांकडे? आमचं तेच म्हणणं आहे की जे नेते आहेत, म्हणजे आता आपण दोघांची पण नावं घेतली, छगन भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील, आता जे आहे ते आम्ही कुठले म्हणजे अगदी कोपर्डीची घटना जेव्हा झाली तिथून पुढं जे काही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तिथून मोर्चे ते आजपर्यंत म्हणजे मनोज जरांगे पाटलांचे आज त्यांचं उपोषण वगैरे कधी कुणीही बघा की कुणाचं तरी काढून घ्या आणि आम्हाला द्या किंवा कुणाचं तरी कमी करा आणि आम्हाला द्या मराठ्यांना, असं कुणीही मागितलेलं नाही आहे. आम्हाला मराठ्यांना काय असेल ते आमचं आरक्षण जे आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे ही भूमिका राहिली आहे. आणि माझी तीच आहे की असं नेते मंडळींनी, एवढ्या सिनियर नेते मंडळींनी असं समाजामध्ये कुठंतरी तेढ निर्माण करण्याचं किंवा कुठंतरी मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न खरं म्हणजे करू नये. त्यांनी पण समजूतदारपणा दाखवला पाहिजे आणि त्यांनी पण सगळ्यांचं कसं याच्यामध्ये हे होईल अशा पद्धतीनं भूमिका त्यांनी पण घ्यावी. राजेंनी पण मागणी केलेली आहे छगन भुजबळ यांचा मंत्रिपदावरून हटवावं. आपण राजा नाही, नक्की आता हो शेवटी समाजाच्या विरोधात कोण जर भूमिका घेत असेल तर म्हणजे आमची सगळ्यांची त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. किंवा असं जर कुठंतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आरक्षणाच्या याच्यावर नाही आणि मुद्दामून आता मराठा समाजाला मिळू नये अशा पद्धतीनं जर वातावरण करण्याचं आहे तर नक्कीच संभाजीराजेंनी जी मागणी केली आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. काय कसं बघताय या सगळ्यांना? आणि आम्ही प्रजा आहेत आणि राजगादीचा आशीर्वाद घेणं आमचं रयतेचं कर्तव्य, तेच करायला आलो. त्या गादीच्या चरणी नतमस्तक झालो म्हणजे आम्ही यशस्वी होतो हे आमचा अनुभव पण आहे. आणि छत्रपती शिवरायांनी आम्हाला एक स्वराज्य दिलेलं आहे, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक विचार दिलेला आहे. त्या राजगादीच्या पाय पडण्यासाठी आलो. आशीर्वाद तर घेणारच आणि तो मी घेतला. दोन राजांच्या भेटीनंतर आता एक वेगळी ऊर्जा तयार झाली या आंदोलनासाठी असं वाटतंय का तुम्हाला? कोणाला मिळाली नाही म्हणून मला मिळणार नाही. इथं आल्याच्या नंतर जाता काय माणसात एक तरी येते आमच्या मराठवाड्याच्या भाषेत आणि आम्हाला तर प्रचंड ऊर्जा मिळाली. राजगादीचा आशीर्वाद घेऊन, दोन्ही राजांचा आशीर्वाद घेऊन आरक्षण दिल्याशिवाय वाटणार नाही एवढंच या पवित्र भूमीत बोलल. पुढचं मात्र इथं बोलणार नाही, बाहेर बोलन, कारण या गादीनं खूप मी मानतो. त्यामुळे इथं मी चिखलफेकीबद्दल नाही बोलणार. कोण काय म्हणलं तुम्ही म्हटला राज्यातले कुठलाच नेता आपल्या आंदोलनाच्या पाठीमागे नाहीये, मात्र खासदार उदयनराजे भोसले असतील किंवा आमदार शिवेंद्रराजे भोसले असतील हे तुमच्या पाठीशी आहे. या दोघांची तुम्हाला साथ किती महत्त्वपूर्ण मानता तुम्ही? सर्वोच्च नेत्यांचा विषय इथं नाही आहे. इथं विश्वाला पाठबळ देणारं आणि मायेचा पाठीवरून हात फिरवणारं हे आमचं स्वर्गासारखं मंदिर आहे. या राजगादीचा आशीर्वाद घेणं आमचं रयतेचं कर्तव्य आणि ते आम्ही इथं घेतलं आहे. पुढची लढाई यशस्वी करण्यासाठी बळ आणि आमच्या पाठीवर हात मिळाला आहे आशीर्वादाचा. आम्ही सामान्य जनतेसाठी लढणार आणि आरक्षण मिळवणार सुद्धा. धन्यवाद. साताऱ्यामध्ये आज जी सभा झाली, कसं नियोजन केलं तुम्ही? काय वाटतं? सभा चांगली झाली, उदंड प्रतिसाद आहे आणि समाजाचा आशीर्वाद घ्यायला आलोय. गाठीभेटीसाठी घेतलाय पण आरक्षण मिळवणार. तुम्ही आंदोलनाच्या भूमिका घेताना जसं अंतरवली सराटीकडे पाहता तसं भविष्यात जर सरकारनं आपल्या मागण्या डावलल्या तर मात्र साताऱ्यातून त्याची पुन्हा सुरुवात कराल का? कारण अंतरवली सराटीला तुम्ही जे आंदोलनं करता त्याच्याकडे सगळा महाराष्ट्र पाहतो, परंतु साताऱ्यात सुद्धा राजधानी आहे मराठ्यांची. तुम्ही काय सांगाल? साताऱ्यात सुद्धा अशा मोठ्या सभा जशी अंतरवली सराटीला झाली तसं सुद्धा नियोजन तुमचं असेल? तसं ते करणारच नाहीत. मागण्या मंजूर करणार असं करणारच नाही.
आता इथं भेटलोय, काल कोल्हापूरमध्ये भेटलोय आणि या गादीचा सुद्धा आशीर्वाद घेतला आणि दोन्ही राजेंसुद्धा. त्यांना झोपत नाही ना रातभर आता. चला, धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.